आपण चटणीसाठी थोडं लसूण तळून घेतोय. म्हणजे का नाही बोलू उई पळ बाजूला. आज आपण बनवणार बंबई स्टाईल वडापाव. त्यासाठी लागणारे 4 बटाटे, धने, अद्रक लसूण, कढीपत्ता, 4 मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मोहरी आणि जिरा. आता आपण बटाटे कुकरमध्ये लावून घेऊया. बटाटे बुडतील एवढंच पाणी घेऊया. दहा मिनिटानंतर आपले 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर काढून घेऊ. जोपर्यंत आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. 4 ते 5 हिरवी मिरची, 1 अद्रकचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पुड्या आणि धने आणि त्यात टाकूया आपण मीठ, चवीनुसार मीठ. आता आपण चांगलं थोडं जाडसर कुटून घेऊया. आता आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण बेसन तयार करून घेऊया. 8 वडापावसाठी 1 वाटी बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडा खायचा सोडा आणि मीठ. थोडंसं मीठ, चिमूटभर खायचा सोडा, चिमूटभर हळद. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून छान आपण मळून घेतो. जोपर्यंत पीठ असं पातळ होत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं. आता आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेऊया. आपण बटाटे आधी सोलून घेतले, कढई ठेवली. आता आपण तेल टाकून बटाट्याचा मसाला तयार करून घेऊया. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यात टाकूया मोहरी, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि मसाला हिरवी. आपला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण बटाटे त्यात टाकून घेऊया. आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण टाकूया त्यात बटाटे. आता आपला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं झाकून ठेवायची भाजी. चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर. अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. आता आपलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊया. आपल्याला असे छोटे छोटे वडे तयार करून घेऊ. मध्यम आकाराचे आपले वडे तयार करून घेऊया.
अशा प्रकारे आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. आता आपण त्याला तेल सोडूया. आता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आपण आता वडे तळून घेऊया. आता आपले वडे तळून झाले. आपण यांच्यासाठी आता चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला सुऱ्याची गरज आहे. असं आपण तळून घ्यायचं. आपण वडापावसाठी मिरची तळून घेतो. आता आपण टाकूया मीठ. चवीनुसार मीठ टाकूया. आपली वडापावची मिरची तयार झाली आहे. आता बनवूया चटणी. आपण चटणीसाठी थोडं लसूण तळून घेतो. पळ बाजूला. आता आपण चटणी करायला घेतोय. त्यात टाकूया लसूण तळून घेतलेलं आहे. आता थोडासा चुरा, एक चमचा मिरची पावडर. आपण आधीच मीठ आहे याच्यामध्ये, अगदी थोडं नावाला मीठ टाकूया. आता आपण दळून घेऊया. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली. जास्त बारीक दळायची गरज नाही. प्रकारे आपला वडापाव तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.